विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या तासाला पॅरलल लाईन्स अँड ट्रान्सव्हर्सल या दुसऱ्या प्रकरणामध्ये पॅरलल लाईन्स आणि ट्रान्सव्हर्सल लाईन्स याची काही उदाहरणं बघितली. प्रॅक्टिस सेट 2.1 पण तुम्ही स्टडी केलेला आहे. आज आपण स्टडी करणार आहोत पॅरलल लाईन्स अँड ट्रान्सव्हर्सल इन दिस चॅप्टर प्रॉपर्टीज ऑफ अँगल्स फॉर्म बाय टू पॅरलल लाईन्स अँड ट्रान्सव्हर्सल्स. समांतर रेषा व छेदिका यांच्यामुळे होणारे कोन व त्यांचे गुणधर्म. सोबत एक आकृती दिलेली आहे. या आकृतीमध्ये दोन लाईन्स आहेत, त्याची आपण इथे स्टडी करणार आहोत. हे टू लाईन्स, वन अँड सेकंड. दीज टू लाईन्स, सिंगल लाईन्स इज ए ट्रान्सव्हर्सल and the form of pairs of corresponding angle, interior alternate angle and exterior alternate angle. Just like angle A congruent angle E, angle B congruent angle F, angle C congruent angle G, congruent angle D congruent angle H. A congruent angle E, just like is called as the pairs of corresponding angle, is called as the pairs of corresponding angle. Second, C and C corresponding angle is G, corresponding angle is G. याला आपण समकोनांच्या जोड्या असं म्हणतो. सेकंड आपण अँगल D congruent angle F, D congruent angle F. These angle known as interior alternate angle. These angle known as the interior alternate angle. त्याला आपण आंतरयुग्क्रम कोनांच्या जोड्या असं म्हणतो. थर्ड आपण अँगल A, अँगल G, अँगल A, अँगल G, अँगल B and angle H is called as exterior alternate angle. Exterior alternate angle, बाह्य युग्क्रम कोनांच्या जोड्या असं म्हणतो. आणि लास्ट आपण मेजर अँगल D, मेजर अँगल B and major angle E is measure is 180 degree. Major angle C, major angle C plus major angle F is 180 degree. These are interior angle. Now students, today's study properties of angles formed by two parallel lines and a ट्रान्सव्हर्सल. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला अभ्यासायचे आहे की या गुणधर्मांच्या कोणकोणत्या जोड्या आहेत. जसं आता मी तुम्हाला सांगितलंय, यामध्ये पहिली जी जोडी बघायची आपल्याला, ज्याला तुम्ही म्हणणार आहात प्रॉपर्टीज ऑफ करस्पॉन्डिंग अँगल, ज्याला संगत कोनांच्या जोड्या असं म्हणतो. या ठिकाणी बघा PQ एक लाईन दाखवलेली आहे, RS दुसरी लाईन दाखवलेली आहे. एक ट्रान्सव्हर्सल आहे AB. ही ट्रान्सव्हर्सल टू इंटरसेक्ट पॉइंट दिलेले आहेत M आणि N. विद्यार्थी मित्रांनो, PQ एक रेषा आहे, RS ही दुसरी रेषा आहे. या दोन रेषेला छेदणारी एक रेषा आहे, तिचं नाव आहे AB. आणि ही AB रेषा
या दोन रेषेला दोन छेदनबिंदू मध्ये छेदते. एकाचं नाव आहे M आणि दुसऱ्याचं नाव आहे N. आता याच्यामुळं आपल्याला याच्या प्रॉपर्टी स्टडी करायला लागेल. प्रॉपर्टी ऑफ करस्पॉन्डिंग अँगल. करस्पॉन्डिंग म्हणजे काय, ज्याला आपण संगत कोनांचे गुणधर्म असं म्हणतो. मग आता बघा, अँगल AMP म्हणजे इथं तयार होणार अँगल. आता याचा करस्पॉन्डिंग संगत अँगल कोणता आहे, MNR. बघा, MNR हा संगत आहे त्याचा, म्हणजे हा आणि हा इज कॉल्ड एज द करस्पॉन्डिंग अँगल. याला संगत बनवू आपण. दुसरा दिलेला आहे PMN. इथं तयार झालेला आहे आणि त्याचा करस्पॉन्डिंग आहे RNB. तो इथं तयार झालेला आहे. बघा त्याला करस्पॉन्डिंग अँगल. तिसरा अँगल दिलेला आहे AMQ. इथं तयार झालेला आहे आणि त्याचा करस्पॉन्डिंग आहे MNS. इथं तयार झालेला आहे. चौथा एक अँगल दिलेला आहे QMN. अँगल QMN इथं तयार झालेला आहे आणि त्याचा करस्पॉन्डिंग आहे SNB. बघा इथे एक स्क्वेअर तयार झालेला आहे. बघा जरा काय is called as the corresponding angle spheres. Now students, second property study now the properties of angles formed by two parallel lines and the transversal. Second property is alternate angle. Two type of alternate angle. One is called as the interior angle, another is a exterior angle. What is by interior angle? जर आपण इंटेरियर अँगल साठी किंवा त्याला आपण अल्टरनेट अँगल असं सुद्धा म्हणतो, व्युत्क्रम कोनांचे गुणधर्म अभ्यासताना. मग त्याच्यामध्ये दोन प्रकारचे गुणधर्म आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत. एक आहे PMN, अँगल PMN, कॉन्ग्रुएंट अँगल MNS. PMN इथं तयार झाला PMN आणि कॉन्ग्रुएंट आहे MNS. इथं तयार झाला. हे कसे आहे, इंटेरियर अँगल आहे, आतून तयार होणार आहे. आणि असंच एक्सटेरियर पण दिलेलं आहे. एक्सटेरियर AMP इथं तयार झालेला आहे. जस्ट लाईक AMP. कॉन्ग्रुएंट अँगल NSB इथं तयार झालेला आहे. SNB इथं तयार झालेला हा आहे. त्याच्यानंतर प्रॉपर्टी ऑफ इंटेरियर अँगल. आता इथं इंटेरियर अल्टरनेट अँगल, दिस नाउ द इंटेरियर अँगल. अँगल PMN. मेजर अँगल MNR. इस मेजर आहे 180 डिग्री. नाउ मेजर अँगल QMN इथं तयार होतो. त्याचा मेजर अँगल प्लस मेजर अँगल MNS इथं तयार होणार, तो सुद्धा आहे 180 डिग्री. यानी 4 angle are multiplied 360 degree. The students, these known as the properties of angle formed by the parallel lines. विद्यार्थी मित्रांनो, आपण यामध्ये संगत कोनांचे गुणधर्म अभ्यासले, त्याच्यानंतर व्युत्क्रम कोनांचा गुणधर्म अभ्यासला, त्याला आपण प्रॉपर्टीज ऑफ अल्टरनेट अँगल असं म्हणतो. आणि तिसरा एक गुणधर्म अभ्यासला आपण प्रॉपर्टी ऑफ इंटेरियर अँगल्स, ज्याला आपण अंतर कोनांचा गुणधर्म अभ्यासलेला आहे. जर तुम्ही प्रॅक्टिस सेट 2.2 मध्ये जर पुस्तक ओपन करून बघितलं तर तुम्हाला काही क्वेश्चन्स विचारलेले आहेत. त्याच्यामध्ये असा एक क्वेश्चन विचारलेला आहे, उदाहरणार्थ ह्या ठिकाणी
प्रॅक्टिस सेट 2.2 मध्ये विचारलेला आहे. P M आणि N टू पॅरलल लाईन आहेत या आणि त्याची एक ट्रान्सव्हर्सल दिली P आणि या ठिकाणी तुम्हाला विचारलेलं आहे याचं मेजर आहे 3x आणि अजून एक मेजर काढायला सांगितलं तुम्हाला, याचं मेजर काढायला सांगितलं x 3x आणि x दिले. क्वेश्चन कसा आस्क केला जातो, चूज द करेक्ट alternative in the urging figures line M parallel line N, line M parallel line N, observe the figures, and the line P is a transversal, then find x. Four options are clear. One is A is 135 degree, B is 90 degree, C is 45 degree, and D is 40 degree. Now study now the line pairs angle, just like PMN angle PMN angle MNR 180 degree and the half is 90 degree, then 19 half is 45 degree. The correct answer is 45 degree. Thank you, students.